5 वाजले की काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. त्यामुळे पूर्ण दिवसाचा ठरवलेला हेल्दी खाण्याचा संकल्प किंवा वेट लॉसची जर्नी तिथेच बंद होते. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच चटपटीत एक स्नॅकची रेसिपी. त्यासाठी आपण घेणार आहेत मूग डाळ, अर्धी वाटी मूग डाळ. त्याला 15 ते 20 मिनिट तुम्ही भिजवून ठेवायचं आहे. त्यानंतर त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता ही डाळ आपल्याला लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट कुक करून घ्यायची आहे. डाळ ठेवल्यानंतर आपल्याला एक लक्ष करायचं आहे की डाळ जास्त अशी घट्ट नाही झाली पाहिजे. त्यानंतर आपण डाळ थोडी 2-3 मिनिटांनी शिजल्यानंतर त्यामधले पाणी काढून घ्यायचं आहे आणि चेक करायची डाळ अशी मोकळी झालेली आहे की नाही. नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यात बेसिक असे मसाले टाकणार आहेत. मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता, पण आपण ही डाएटसाठी किंवा हेल्दी खाण्यासाठी करत आहे, त्याच्यामुळे थोडेसे कमी मसाले यूज करायचे आहेत. इथे मी चाट मसाला, जिरेपूड, ऑरिगॅनो टाकून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं हाफ असं लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबूमुळेच आपल्याला चाटची टेस्ट मिळणार आहे. त्या जागी तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता. नंतर 1 ते 2 बारीक चिरलेल्या मिरच्या. तुम्हाला जर मिरची नको असेल तर तुम्ही तिथे लाल मिरची पावडर यूज करू शकता. अशी आपली हाय प्रोटीन मूग डाळ चाट खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही काहीतरी हेल्दी स्नॅक पाहताय किंवा वेट लॉस जर्नीवरती असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कारण मूग डाळ हे प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. तुम्हाला खूप वेळ भूकही लागणार नाही. चटपटीत खाल्ल्यासारखंही वाटेल. त्यामुळे ही चाट नक्की ट्राय करा. आपण हेल्दियर व्हर्जन असल्यामुळे आपण यामध्ये शेव ॲड केलेली नाही. तुम्हाला जर शेव टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण त्यामुळे कॅलरी इंटेक वाढेल. तुम्ही जर हेल्दियर व्हर्जन पाहत असाल तर ही रेसिपी अशीच नक्की ट्राय करा. अशा रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू